नमस्कार. नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चळी ग्रामपंचायत 2021चा रणसंग्राम आज सुरू झालेला आहे. हा प्रचाराचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहे. ही जी निवडणूक आहे चळी ग्रामपंचायतची ही दुरंगी लढत आहे. यामध्ये दलिंग ग्रामविकास आघाडी आणि जनशक्ती ग्रामविकास आघाडी अशी दोन आघाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर आज संवाद साधलायला जनशक्ती ग्रामविकास आघाडीचे गटनेते माननीय हरीशदादा गायकवाड आपल्या समोर आहेत. नेमकं या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं व्हिजन काय आहे, त्यांचं कोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवत आहे, त्यासाठी आपण आज दादांशी संवाद मोकळा संवाद आपण या ठिकाणी साधतो. नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला हवं की तुमचं जे बालपण आहे ते बालपण कशा पद्धतीनं गेलं, आणि कारण ही जी निवडणूक होते ते दोन गटामध्ये चांगली होते. एकीकडे दलिंग ग्रामविकास आघाडी आणि एका बाजूला तुमचा गट आहे तो जनशक्ती ग्रामविकास आघाडी. तर एवढं सगळं उभं राहत असताना तुमचं पाठीमागचं सुद्धा आपण बघितलं तर BS ॲग्रीचं शिक्षण झालेलं. ते शिक्षण विज्ञान शाखेतून शिक्षण झालं, ते विज्ञान शाखा पुन्हा नंतर या राजकारणामध्ये येत असताना तत्पूर्वीचं तुमचं जे राजकीय हे होते राजकीय प्रवास सुरू व्हायचा त्यावर आम्हाला तुमचं बालपण जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना. बालपण माझं काय सर्वसामान्य लोकांसारखंच गेलं. काय असा विशेष फरक वगैरे होता? विशेष फरक आमच्या प्रेक्षकांना असं जाणवेल की कैलासवासी भास्करप्पांची जी ओळख आहे ती आजही तालुक्यामध्ये खूप आहे. त्यामुळे आप्पांच्या राजकीय वलयाच्या याच्यामध्ये तुमचं बालपण कसं गेलं? राजकीय वलयामध्ये जर म्हणत असाल तुम्ही तर वर्षातून 2 वेळा तरी आप्पाच्या पक्षात होते ते नेते. त्यावेळेला अवधूराणा पाटील होते. बरोबर. ते वर्षातून 2 वेळा जेवायला यायचे. मग चहाला प्रचार सभेला आल्याने चहाला, मग चहा देणं, प्रचार जेवण देणं. पुन्हा कैलासाचे सुधाकर पंत परिचारक यांच्या गटात गेल्यानंतर ते आल्यानंतर मग त्यांचं ते जेवणाची व्यवस्था करणे, चहाची व्यवस्था करणे, बिगर साखरेचा चहा, कप, चमचा ही व्यवस्था करणे. राजकीय जे नेते आपाच्या समाजातील त्यांची घरगुती घरातली जी व्यवस्था करायची ती सगळी माझ्याकडे असायची. त्या अनुषंगानं मग त्यांचे विचार थोडेसे कानावर पडत जायचे. त्यातून मला थोडीशी राजकारणाची आवड निर्माण झाली. म्हणजे जे BS ॲग्रीचं शिक्षण झालं बरोबर, तर ते शिक्षण झाल्यानंतर मग पुन्हा कुठं व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी हे कधी वाटलं होतं का, तसं ठरवलं होतं का? कारण घरची 100 एकर जमीन असताना आणि BS ॲग्रीचं शिक्षण घेतलं असताना तर शिक्षण घेतल्यानंतरचा पुन्हा जो व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? किंवा नोकरीचा तर विषय नसेल पण एक वेगळा स्वतःचा व्यवसाय. मी 8वीला असताना ठरवलं होतं की BS ॲग्री करायचं. मग BS ॲग्री 12वी नंतर मी BS ॲग्रीला गेलो. BS ॲग्रीला असताना सेकंड इयरला असताना किंवा पहिल्या वर्षीच मी ठरवलं होतं की BS ॲग्री पूर्ण झाल्यानंतर गावाकडे जायचं आणि शेती करायची. नवीन असं काय करायचं नाही, शेतीमध्येच नवीन प्रयोग करायचे. शेतीमध्ये आपल्या शिक्षणाचा वापर तिथं कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचे हे मी ठरवलेलं होतं. आणि त्याप्रमाणे मी 1987ला ग्रॅज्युएशन संपलं दुसऱ्या दिवशीपासून मला शेतीचा इंचार्ज घरच्याकडून मिळाला. मी शेती करतो. मग जो तुम्ही पदवीधरचं शिक्षण घेतलं BSc पर्यंत, मग त्या शिक्षणाचा शेतीमध्ये कितपत उपयोग झाला? शेतीमध्ये मी त्यावेळेला आल्यानंतर मग फळबागा लागवड केल्या. सुरुवातीला द्राक्षे लावली, परत डाळिंब लावलं, भाजीपाला पिकं असतील, टोमॅटो सारखी पिकं असतील. माझ्या हिशोबाप्रमाणे मी एक पपई हे पीक फक्त सोडून जेवढी काय भाजीपाला, फुलशेती, फळबागा, ऊसाची शेती, ड्रीप इरिगेशन हे सगळं जे आहे ते मी शेतीमध्ये केलं. फक्त एक पपई लागवड जेवढी राहिली माझी. जे तुम्ही पदवीधर BSc शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा एक चांगला परिणाम म्हणून शेतामध्ये तुम्हाला काय सांगता येईल की बाबा त्या शिक्षणाचा मला शेतामध्ये तिथं मिळवलेलं ज्ञान? चांगला परिणाम एवढाच झाला की मला थोडंसं शेतीचं ज्ञान लवकर अवगत प्रॅक्टिकली झालं. थिअरी तर तिथं झाली होती, तिथं प्रॅक्टिकल मला करता आलं आणि मी बऱ्यापैकी शेती केली असं मला तरी वाटतं त्या पद्धतीने. हा. मग हे शेती करत असताना मग पुन्हा तुमचं राजकारणामध्ये पदार्पण कधी झालं? राजकारणामध्ये ग्रामीण पदार्पण चळे ग्रामपंचायत, कारण सुरुवात ग्रामीण मधूनच झाली. चळे ग्रामपंचायत मध्ये सुरुवातीला मी काय नव्हतो. मी 1987ला गावात आलो आणि 87लाच माझं लग्न झालं. 89ला मी शाळा काढली. ही कॉलेजला असताना ठरवलं होतं गावात जायचं, शेती करायची आणि शाळा काढायची. त्याप्रमाणे 89ला मी शाळा चालू केली. मग शाळेचा अध्यक्ष
माझे वडील कैलासजी भास्करप्पा त्यावेळेला कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले, जिल्हा परिषद सदस्य होते, पुन्हा चेअरमन झाले. मग त्यांचा मुलगा म्हणून गाव लेवलच्या राजकारणात त्यांच्या अपशेड्डीमध्ये माझी प्रेझेन्सी व्हायला लागली. मग त्यांना हे जमत नसलं तर मला आपलं घेऊन इथं थोडंसं फिलिंग गॅप व्हायला लागलं. नेतृत्व तिथून हळूहळू नेतृत्व म्हणता येणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून मी काम चालू केलं त्यावेळेला. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून जी तुमची सुरुवात झाली, बरोबर आहे. ते कार्यकर्ता म्हणून झालेली सुरुवात ही चळेगावचा बिनविरोध सरपंच 2000 पर्यंत झाला. तर एक कार्यकर्ता ते चळेगावचा सरपंच इथपर्यंत तुमची जी राजकीय वाटचाल आहे ती कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल? इथं गाव लेवलला पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे 1990च्या ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये मला वाटतं ते बिनविरोध झालं. नाही, 95चं बिनविरोध झालं. त्याच्या अगोदर ते एक इलेक्शन झालं होतं. 95चं बिनविरोध झालं. त्यामध्ये थोडंसं काम करता आलं मला. तिथून मग इथं थोडंसं काम करत असताना कैलासवासी सुधाकर परिचारक यांच्या पार्टीमध्ये तालुका लेवलला मग तुमची संजय गांधी निराधार योजना त्या तालुका स्तराच्या कमिटीवर मला काम करण्याची संधी परिचारक साहेबांनी दिली. त्यानंतर विठ्ठल फळोदकर सहकारी संघ इथं संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांनीच दिली मला. पुन्हा आत्ता जे उमा कॉलेज आहे ते पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ, तिथं त्याच्यावरही म्हणून मी काम केलं. असं ह्या वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून काम करत असताना एक वेगळा ठसा निर्माण झाला. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं क्षेत्र हे राजकारण नव्हतं. माझं क्षेत्र हे समाजकारण होतं. माझा आदर्श अण्णा हजारे. मी 1988 साली स्वतःच्या पैशानं 2 वेळा जाऊन अण्णा हजारेचं राळेगण सिद्धी मी बघून आले. परंतु 2002 साली माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मला ह्या प्रवाहात यावं लागलं. माझ्यावर एक असा दबाव आला. माझे वडील कैलासवासी भास्करप्पा गायकवाड यांचे जवळचे कार्यकर्ते होते. आमचं एक महिनाभर मंथन चालू होतं की राजकारणात भाग घ्यायचा का नाही घ्यायचा. परंतु त्या सगळ्यांनी एक 8-10 जण सिनियर जे लोक होते, आमचं एक आप्पांचं किचन कॅबिनेट म्हणून होतं. त्या सगळ्यांचं म्हणणं असं आलं की तू जर राजकारणात ह्यात नाही आलास तर तुला ग्रामीण भागामध्ये संसार करणं एवढं सोपं जाणार नाही. संसाराला राजकारणाचं म्हणजे कवच पाहिजे, अभय पाहिजे किंवा संरक्षण पाहिजे. आणि ते संरक्षण मिळवायचं असेल तर तुला राजकारणात आणि आप्पाचा वारसा चालवायचा. म्हणून तरी आप्पा होते तोपर्यंत राजकारणाचा माझा काय, मी इलेक्शन आप्पा सांगतील तेवढं काम करणं. तालुका लेवलला म्हणजे गटात असेल, पंचायत समितीचं इलेक्शन असेल, जिल्हा परिषदेचं इलेक्शन असेल, मार्केट कमिटीचं इलेक्शन असेल, त्यांनी सांगायचं. त्यांचा एखादा कार्यकर्ता नाराज झाला तर त्याला समजवायचं. हे म्हणजे पाठीमागचं जे म्हणजे पडद्यामागचं जे सूत्र असतात ते मी हलवायचो. तोपर्यंत माझी महत्वाकांक्षा आत्ता सुद्धा नाहीये. माझी राजकीय महत्वाकांक्षा काही नाहीये. इथपर्यंत करत आलो ते फक्त आता ऍक्सिडेंटली राजकारणात आलो. मी समाजकारणातला माणूस म्हणून मी आता राजकारण करायला. सरपंच पद होता म्हणजे आप्पांच्या नंतर तुम्ही झाला आणि याच्याबरोबर तुमच्याकडे कारखान्याची पण जबाबदारी की तुम्ही आता जिल्ह्यातील एक अग्रेसर असणार कारखाना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं संचालक पद भूषवत असताना सुद्धा मग तेही तुम्हाला त्या पद्धतीने मिळालं. मग त्या कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही जनमानसामध्ये पोहोचण्याचा एक तुम्हाला चांगला साधन मिळालं. तर त्या माध्यमातून लोकांना कशी मदत करता आली तुम्हाला? आता कारखान्याच्या बाबतीत, परिचारक साहेबाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर परिचारक साहेबाच्या प्रत्येक संस्था हे चांगल्या चालतात. खूप चांगलं, कारण संस्था चालवणे त्यांचा हातखंडा जिल्हा तरी पण. त्यांचं एक तत्व असायचं की संस्थेसाठी तुम्ही 10 रुपये खर्चू नका, तो संस्थेतला रुपया पण खर्चू नका. तुम्ही संस्थेसाठी संस्थेसाठी स्वतःचा 10 रुपये खर्चू नका, पण संस्थेतला रुपया स्वतः खर्चू नका. म्हणजे जे संस्थेला येणार ते संस्थेतच संस्थेचं आहे ते संस्थेतच राहिले पाहिजे. संस्था जिवंत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे की जेणेकरून त्याचा सभासद असेल, तिथला कामगार असेल आणि त्याच्यावर जगणारी जी जनता असेल, समाज असेल, तो व्यवस्थित जगला पाहिजे. त्याच पार्श्वभूमी किंवा त्याच पार्श्वभूमीवर ह्या कारखान्याचं संचालक माझे वडील वारल्यानंतर मला ज्यावेळेला संधी मिळाली त्यावेळेला कारखान्यात काम करत असताना, आता कारखान्यात काम करणं म्हणजे पांढऱ्यांचा प्रोग्राम असा सिस्टमॅटिक असतो की लागवड तारीख असते, त्याप्रमाणे नियमाप्रमाणे तोड त्याच्या प्लॉटवर आली जाते. आता आपल्याच भागात बोलायचं म्हटलं तर, चळ्याचंच बोलायचं म्हटलं तर 22 वर्षी चेअरमन पद तुमच्या गावाला मिळालं, आपल्या गावाला मिळालं. त्यामुळं
आपला चळ्याचा सभासद तर नारळ सुद्धा घेऊन जात नाही हो. फडाला फोडायला, कारण- आणि त्याला माहित सुद्धा नसतं की त्याच्या फडामध्ये टोळी आलेली आहे. कारण सेटलमेंट पुरवतो. मग यात काय काम करणार आहे तुम्ही? काय काम करायला तसा काय विशेष वाव नव्हता. पण आर्थिक हे नदीकाठचं आपलं गाव आहे, नदी काठला बरोबर आहे. उसाचा एरिया भरपूर आहे. एकूण क्षेत्र तुमचं चळ्याचं म्हटलं तर 1938 हेक्टर आहे, म्हणजे जवळजवळ 5,000 एकर एरिया आहे. 5.5 नाही, 5.5 एकर. 1937 हेक्टर हे चळ्याचं क्षेत्र आहे. मग त्यातलं एक 500 एकर सोडलं तर 4,500 एकर बागायत जमीन आहे. समोरची 8 गावं आपल्या समोर नदीच्या पलीकडे येतात, आणि त्याला 8 गावाला जेवढा नदीचा किनारा आहे तेवढा आपल्या एकट्या गावाला आहे. खूप भौगोलिक परिस्थिती अशी आहे की सगळ्यात जास्त एरिया चढायला नदीचा मिळत असल्यामुळं बागायत पण वाढलं, कारण पाईपलाईन थोड्या थोड्या अंतरावर करावं लागली. 1,000, 2,000, 3,000, 4,000 मॅक्झिमम झाले. आता पुन्हा माळाच्या भागात पाईपलाईन करत असताना तेवढं कोणाच्या 5,000, 7,000 फुटावर गेल्या एवढ्याच. मग आर्थिक जो प्रश्न होता शेतकऱ्यांचा की ऊस गेला तर ते पेमेंट यायला हे व्हायला, तेच मग पुन्हा सोसायटीत जाणार, सोसायटीचं नवजून होणार, त्याच्या हातात पैसे येणार, ह्याला खूप काळामध्ये जायचं. मग ऍडव्हान्सेस देणे हा एक प्रकार चालू झाला पांढरा सहकार्यामध्ये. आज पण चालू आहे. तो आज आता खूप कमी झालेला आहे. त्यावेळेला समजा 100 रुपये असेल तर आज 20 रुपयेवर आलेला आहे. गव्हर्नमेंटचे पण रिस्ट्रिक्शन आले, त्याला ऑडिट पॉईंट होतो, या सगळ्या बाबी आहेत. त्यामुळे त्याच्यात आता पर्याय कारखान्यानं बँकेला जोडून हमीपत्र देऊन बँकेतून विक्री 25,000 रुपये दिले जातात. आणि मग हे आर्थिक प्रश्न सोडवणं, त्यातल्या त्यात मग लागवड प्रोग्राम प्रमाणे ऊसाला एखाद्या सीझनला दर आपल्याकडे कसं असते, दर 3-4 वर्षातून 1-2 वर्ष ऊस एक्सेस असतो आणि 2 वर्ष ऊस कमी असतो. मग एक्सेस असेल त्यावेळेला जास्तीत जास्त कारखान्याकडून टोळ्या कशा आपणाला घेता येतील आणि आपल्या गावचा, आपल्या भागाचा, आपल्या माझ्या गटाचा, कारखान्याच्या ऊस लवकरात लवकर कसा संपवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं, असा मी माझ्या कारखान्याच्या पदाचा वापर हा शेतकरी ऊस उत्पादक तुम्ही केला. हे करत असताना पाठीमागे पंचायत समितीची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये तुमची निर्णय भूमिका होती. कारण जे परिचारक गटाची सत्ता आली तर त्यामध्ये आपल्या गावचेच सभापती वर्षराणी बनसोडे सभापती झाल्यानंतर किंवा त्याच सर्व भूमिकेमध्ये तुमची जी भूमिका राहिली होती ती भूमिका कशी लोकांना सांगता येईल आपल्याला? कारण पंढरपूरचा जो खालचा भाग आहे, रांजणी असेल, आंबे असेल, अनवली असेल, मुंडेवाडी, या सर्व गटाचं नेतृत्व तुमच्याकडं त्या पद्धतीने किंवा तुमची टीम तिथं होती, तर त्या संघटन कौशल्याचा वापर त्यामध्ये कसा झाला तुम्हाला तिथे? मूळ गोपाळपूरपासून खालचा जो भाग आहे सरकोलीपर्यंतचा, हा सर्व नदी किनारचा पट्टा हा विठ्ठल माइंडेड पट्टा. पंढरपूर तालुक्यामध्ये राजकीय 2च गट, एक कैलासवासी औदुरांना गट आणि कैलासवासी सुधाकर परिचारक गट, या 2 गटातच विभागलेली सत्ता आहे. मी कार्यकर्ते आहेत. आणि हा विशेषतः गोपाळपूरपासून खालचा म्हणजे मुंडेवाडी, कोंढरकी, चळे, आंबे, सरकोली, ओजीवाडी, हा रांजणी, रामणी सोडून फक्त हा जो एरिया आहे, मग त्याच्या पलीकडची नदी पलीकडची गावं, पुळूजवाडी, शंकरगाव, आंबेचिंचोली, हे सगळी गावं, आणि पलीकडची देगाव, आजनसोंड, सुस्त, हे त्यावेळचं ही सगळी गावं, ही सगळी गावं अण्णा माइंडेड, म्हणजे औदुरांना माइंडेड, की औदुरांना गटाचं वर्चस्व जास्तीत जास्त ह्या क्षेत्रावर राहायचं. मग माझे वडील जिवंत असताना सुद्धा 1-2 जिल्हा परिषद इलेक्शन झाल्या, त्यामध्ये सुद्धा मी कार्यकर्ता म्हणून सक्रिय राहिलो, भाग घेतला. काय पार्टीला मतदान मिळवून देण्याच्या दृष्टीने जे काय तिथला उपयोग तुम्हाला ते पंचायत समिती निवडणूक, मग पंचायत समितीची निवडणूक तुम्ही जी सांगितली स्पेशली ती त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की आत्ताचे जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक माझे नेते यांनी जिल्हा परिषद इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मला विचारलं की आता यावेळेचं इलेक्शन आपण कसं लढवायचं. कारण त्यावेळेला आमदारकी गेलेली होती, नगरपालिका गेलेली होती, मार्केट कमिटी फक्त आली, नगरपालिका आणि आमदारकी, परत भीमा सहकारी, दामाजी सहकारी, या सगळ्या सत्ता गेलेल्या होत्या. फोकस मध्ये होते. आता पंचायत समितीत काय होणार हे जिल्ह्याला अट्रॅक्शन लागलेलं होतं. पण त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की बाबा यावरचं इलेक्शन आपण कसं लढवायचं. मी त्यांना एक सूचना केली की हे इलेक्शन लढवत असताना आपण स्वतंत्रपणे लढवूया, कोणाबरोबर युती करायची नाही. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये तालुक्यातील एका गटाचे नेते
आता ते पण वारले कैलासजी राजभाऊ पाटील यांच्याशी युती करायचं त्यांच्या मनामध्ये होतं. पण मी त्याला म्हटलं की बाबा या वेळेला आपण स्वतंत्रपणे लढूया प्रचारक पार्टी म्हणून. त्यांनी मला त्याचं कारण विचारलं. मग मी त्यांना म्हटलं की हे अण्णा माइंडेड आणि प्रचारक माइंडेड आहे असा तालुका, आणि मग हे होत असताना सत्ता मिळवतो हे मिक्सअप होते. तर सत्ता मिळाली की ते अण्णाच्या अण्णाकडे प्रचारकाची प्रचारक आपला प्रचारकाचा शिडी म्हणून वापर केला जातो. तर या वेळेला आपण आपलं स्वतंत्र लढू, सत्ता येऊ अजून न येऊ. त्यात तुम्ही सक्षम झाला. मग त्यामध्ये मग ते शेतकरी संघटने राजू शेट्टी गटाशी आम्ही युती केली. सदाभाऊची राजू शेट्टींची खासदार त्यांचे माझे संबंध होते वैयक्तिक. सुरेशराव आगावणे होते, मग दीपकराव भोसले असतील, आपल्या गावातील प्रतापांना गायकवाड असतील, या सगळ्या टीमशी तानाजी बागल सगळे होते, सचिन पाटील, या सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं तसा विचार केला तर मी राजकीय वारसातनं आलेलो असलो तरी सुद्धा मी थोडंसं चळवळीतच कार्यकर्ता हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. मग त्या शेतकरी संघटनेशी चांगली गट्टी असल्यामुळं त्यांच्याशी युती करून आम्ही लढलो. आणि हे पंचायत समितीची उमेदवारी आपल्या गावात ओबीसी लेडीज होती. मग वर्षाराणी बनसोडे यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला. आता कोणी दिली हे त्या वादात काही मी पडणार नाही. मिळाली आणि मिळाली म्हणूया आपण. आता त्या पिरियडमध्ये त्यावेळेचे आपले आदरणीय दिनकर भाऊ सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये होते. त्यांचाही सहभाग होता, त्यांचंही मार्गदर्शन होतं, त्यांचाही सपोर्ट होता. किंवा गावात कुठंतरी उमेदवारी येते, सरपंच सभापती पदाची संधी निर्माण होते. मग आजपर्यंत गावाची महत्वाकांक्षी किंवा इच्छा मला एक राहिलेली आहे. कोणाच्या काय नाही गावाचं करायचं नाव तरी त्या त्यामुळे सगळ्यांनीच मदत केली त्यावेळेला. ते मदत झाली, ते निवडून आलं, पण त्याच्यामध्ये तुमची भूमिका निर्णय माझी भूमिका करायची. त्यामध्ये जिल्हा परिषद परिचारक गटाकडून गेली, जिल्हा परिषद सत्ता नव्हती, पंचायत समितीची सत्ता ही परिचारक गटाची काबीज करण्यात राहिली होती. आणि त्यामध्ये तुमची जी भूमिका, एक जे शीट होतं आपलं या गटातलं, ते निवडून आल्यामुळे मला वाटतं 9 जागा काहीतरी, एक जागेनंच फक्त पंचायत जिंकली आणि ती एक जागा ती ही इथली जागा. त्यामुळे तुमची त्यावेळेस ते त्यावेळेस सांगतो ना, मग ते हे मग आम्ही उमेदवारी मिळाली, अर्ज वगैरे भरला, सगळं झालं. आणि मग प्रचाराला मी त्यांच्याबरोबर फिरायचो, प्रशांत परिचारकांबरोबर. मग त्यांनी मला 2-3 दिवस मी गेलो नाही म्हणल्यावर मला बोलवून घ्या. हे 2-3 दिवस आम्ही फिरलो आणि मग मला त्यांनी विचारलं की, मी म्हटलं त्याला की उद्यापासून मी काही येत नाही तुमच्यावर. म्हणून मी का नाही, आता माया गाठाला बघू द्या, ती काही निवडून येत असतो काय म्हणजे. बरं, अहो असं कसं काय म्हणता म्हणलं, माझं एक पंचायत समिती सीट तर नक्की निवडून येणार आहे. कसं शक्य आहे? शक्यच नाही. ठीक आहे, मग चालेल म्हणलं, आव्हान स्वीकारलं. आम्ही आणणार निवडून. आम्ही म्हणतो, मी म्हणत नाही. कारण यश हे सांघिक असतं, बरोबर, यश हे एकाच असतं. असं माझं तरी अपयशाला अपयशाला बाप नसतो, कोणतरी एकच असतो. त्याच्यामुळे आणि यशाला अनंत सगळेच सहकारी असतात. त्यामुळं माझंही तसंच म्हणणं आहे की आमच्या सगळ्यांमुळं, सगळ्यांच्या प्रयत्नांमुळं गावातील टीम, त्यावेळेला गावातील विरोध पार्टीचे नेते असतील, या सगळ्यांनी आम्हाला एक मूक संमती दिली, मूक पाठिंबा दिला. आणि त्याचं प्रत्यंतर असं झालं. आणि कैलासाशी माझे वडील भास्करराव गायकवाड यांचे जे कार्यकर्ते पहिल्यापासून होते, मग त्यांचं एक मला प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनला असायचं म्हणणं असायचं की तुझे एका बापाचे एक उपकार आहेत आमच्यावरती, आम्हाला फेडायचे. तर त्या अनुषंगानं कुठंतरी बाबा मी तो उमेदवार काढलाय तर आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि मग हे सगळ्यांचा परिपाक म्हणून ती सीट विजयी झाली. आणि मग ती रिझर्वेशन आलं आणि मग गावाला सभापती मिळालं. मग ते गावाला सभापती एवढ्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळाले, तर त्या गावाला त्याचा किती फायदा झाला? कोणत्या शासकीय योजना आलं की बाबा ते सभापतीपद मिळालं आणि या गावाच्या विकासासाठी तो हातभार लागला, असं निर्णय काम काय सांगता येईल आपल्याला? तसा आता त्या सभापती पदाचा गावाला काय वापर झाला हा संशोधनाचा विषय आहे. ते सभापती पद देण्यापाठीमाग तुमची आणि भाऊंची सुद्धा तेवढी जबाबदारी 100% होती. मग ते पद मिळाल्यानंतर जो काही जिल्हा परिषदचा पंचायतचा निधी असायचा त्या निधीतून गावाच्या विकास कामासाठी काय उपयोग झाला सांगतो तुम्हाला. पण ते उपसभापती पद जे शेतकरी संघटनेला दिलेलं होतं ते 1.25 वर्षासाठी ठरलेलं होतं. मी साक्षीदार आहे, परिचारकासमोर ठरलेलं होतं विष्णू बागल होते. पण ते काय सोडायला तयार झाले नाहीत. काय सांगू येतो ना, त्या विषयावर येतो ना. मग एकूण 16 सदस्यामध्ये
16 सदस्यामध्ये प्रचारक पार्टीचे 8, शेतकरी संघटनेचा 1 आणि विरोध पक्षाचे 7 असे पक्षीय बलाबल होतं. जर समजा कोणा तो एक जर गेला असता तरी सत्ता बदलली जाऊ शकते. आणि मग असं झालं की या प्रचारकांच्या 7 पैकी हे सभापती सोडून जे 7 होते त्यातले 4 ओपनचे होते. त्या सगळ्यांना उपसभापती व्हायचं होतं आणि त्याला 6 महिने करायचं ठरलं होतं. पण ती गोष्ट काय आम्ही सत्ता जाती म्हणून पुरी करू शकलो नाही. त्यामुळं 2.5 वर्ष ह्या सत्ताधाऱ्याचा विरोधकाचा कुठलाही मेळ राहिला नाही. त्यामुळं ठोस असं वर्षाराणी बनसोडे याला कुठलंही कार्य करता आलेलं नाही हे प्रामाणिकपणे मान्यच करावं लागलं. ठीक आहे. तुम्ही या स्थळीसारख्या सदनगावचं इथं राजकारणामध्ये केंद्रबिंदू मानलं जातं, राजकीय चळवळीत आहे. या गावचं तुम्ही बिनविरोध 5 वर्ष सरपंच. त्या कालावधीमध्ये विकास कामासाठी कोणता पाठपुरावा करण्यात आला किंवा काय असं सांगते बाबा त्या बिनविरोध सरपंच असताना गावासाठी मी हे कार्य केलं? मी 2005 ते 10 असा बिनविरोध सरपंच होतो. म्हणजे सरपंच पदाच्या काळामध्ये मी 5 वर्षाच्या काळामध्ये 1,68,00,000 रुपयाची विकास कामं केली होती. प्रामुख्याने तिथं काय त्यात प्रामुख्यानं जिल्हा परिषद मार्फत 29 लाख रुपयाचा जनावरांचा दवाखाना, 28 लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना, 4 लाख रुपयाचं ग्रामपंचायत ऑफिस, 2 वस्ती शाळा, पांडुरंगाचं मंदिर यशवंत ग्राम समृद्धी योजनेमधून, 25-15 मधून गावातले कॉन्क्रीटचे रस्ते, मग काय घरकुल व येते लाभाच्या योजना हे येते असं टोटल काउंटिंग करून 1,68,00,000 रुपयाचं काम मी त्यावेळेला केलं होतं. एक काम करा, जो शासकीय वैद्यकीय दवाखाना आहे जनावरांचा ते सध्या तर दुरावस्था आहे किंवा जे ठिकाण जे झाले ते चुकीच्या ठिकाणी झाले असं वाटत नाही. किंवा त्याची जी रचना आहे ती रचना किंवा एक सपाट जागा असताना किंवा जर जागा मिळत असते तर त्या पद्धतीने करता आलं असतं. तर कारण एवढी शेती असताना आपल्याबरोबर त्याच्याबरोबर जनावरांचा एक दुग्ध चांगला दवाखाना पाहिजे होता. मग त्याला आता काय करता येईल का नंतर काय? आता नंतर करायपेक्षा सुद्धा त्यावेळेची परिस्थिती सांगतो आम्ही तुम्हाला. आपल्या गावाला 250 एकरच राहिला टोटल. गट नंबर 1, गट नंबर 2, गट नंबर 3, 33 हेक्टरची 3 गट आहे. 100 हेक्टर म्हणजे 250 एकर. पण ज्या वेळेला दवाखाना मंजूर झाला तर काही 30 लाख रुपये म्हणजे काहीतरी आला होता. 29 लाख रुपये एस्टिमेट होतं त्याचं. तर कुठे 1 फूटभर सुद्धा जागा नव्हती. हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि ते कधी झालंय त्या वादात पडण्यापेक्षा ते कालानुरूपच झालेलं आहे. आता ते काय गावातलीच लोकांनी केलेलं आहे. त्या बाहेरचं तर कोण आलेलं नाही तिथं नाही. त्यामुळे दोष द्यायचा असेल तर सगळ्याला द्यावा लागेल. मी गावाला दोष टोटली गावाला द्यावं लागेल. एकाला टार्गेट करून चालणार नाही. म्हणजे तुम्ही सरपंचच्या काळामध्ये साधारण 1,68,00,000 कामं केली. ते काम झाली. हे काम असताना एक स्वतंत्र गावासाठी एक वेगळं काय करता आलं तुम्हाला? कारण ते तर राजकीय पक्षाचा कोणाचा विरोध नव्हता, कोण सहकार्याचा विषय नाही. तर त्यामध्ये जे बिनविरोध झालं म्हणून असं कोणता निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठं अडचण आली का किंवा गावामध्ये विजन राबवायला कुठं अडचण आली का? तशी प्रत्येक विजन राबवताना अडचण आली. कशा प्रकारे? कारण एक तर आता जी आघाडी किंवा बाकीचा पाठीमागचा काळ बघितला आपण तर त्या कुरगोडी राजकीय कुरगोडी होऊ शकत होत्या. परंतु बिनविरोध असताना काम करायला सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे पद्धतीने किंवा त्यांच्या वाटल्यावर की काम करायला खूप स्पेस असायला पाहिजे होता. तर ते त्याबद्दल काय? मी आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की बिनविरोध इलेक्शन झालं की प्रत्येकाच्या खूप अपेक्षा असतात आणि प्रत्येकाची विकासाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाचं मत वेगळं येतं. बिनविरोध होत असताना गावामध्ये जेवढे राजकीय गट असतात तेवढ्या सगळ्या नेत्यांची ऍडजस्टमेंट करून बिनविरोध व्हावं लागतं. आणि या सगळ्यांचे एकमत विकास कामावर करणं एवढी सोपी गोष्ट नाही. विरुद्ध जर सत्ता निवडून आली असेल म्हणजे निवडून आल्यानंतर जी कामं राबवता येतात ती बिनविरोधमध्ये राबवता येतात असं मला माझ्या अनुभवावरून तरी वाटत नाही. त्यामुळे बिनविरोध झालं तरी मला असं काय. आणि दुसरी एक गोष्ट, मी 38 वर्षी सरपंच झालो. मूळ राजकीय परिपक्वता यायला किंवा विकास कळायला मला वाटतं प्रत्येकाला 50 वर्ष लागतात. आणि त्यामध्ये तुम्ही आणखी एक दिवशी मला एक वाक्य बोलला ते माझ्या चांगलं लक्षात आहे की दादा तुम्हाला 5 वर्ष बिनविरोध सरपंच गावानं दिलं होतं. तुमच्याकडून अपेक्षा होत्या. मान्य आहे मला.
पण ते सगळं समजायला सुद्धा ते 38 ते 43 वयात म्हणजे 38 ते 43 सरपंच होतो. आणि हे राजकीय कुडगुड्या बिनविरोधमध्ये जास्त राहतात असं माझं स्पष्टपणे म्हणणं अनुभव आहे माझा स्वतःचा. त्यामुळं गावाचं नाव असं माझ्या दृष्टीनं फार काही करता आलेलं नाहीये. नाही समाधान नाही. तुम्ही माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीवर समाधान नाही. पण सरपंच पद तुम्ही स्वीकारणे अगोदर विजन डोक्यात असेल बाबा मी सरपंच झाल्यानंतर मला ह्या गोष्टी करायच्या होत्या, अशी कोणती खंत आहे करायची नाही. सरपंच व्हायच्या अगोदर व्हिजन वगैरे काय नव्हतं. 6 महिने अगोदर इलेक्शनच्या की कोणीतरी विरोध करायला लागलं म्हणून मी होणार एवढंच माझ्या डोक्यात होतं त्यावेळेला. आणि मग त्या 5 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्याच्या अगोदर मला सुद्धा असंच वाटायचं की कुठल्याही क्षेत्रात म्हणजे गावामध्ये गाव लेवलला असेल, गट लेवलला असेल, तालुका लेवलला असेल, शहरामध्ये असेल किंवा शहरामध्ये नगरपालिका, गावामध्ये ग्रामपंचायत, तालुका लेवलला तालुका पंचायत, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पुढारी सगळी विकास करू शकतात असा माझाही त्यावेळेला गोड गैरसमज होता. पण सरपंच पदाच्या 5 वर्ष काळामध्ये मला एक अतिशय चांगला अनुभव आला की ह्या ज्या शासकीय योजना असतात ते सगळं विजन शासकीय म्हणजे राजकीय नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांकडे चांगलं असतं. आणि अधिकाऱ्यांचं विजन चांगलं असतं, योजना चांगल्या आणतात. तुमच्याकडं मला माझ्या माहितीप्रमाणे तुमचे चांगले अधिकारी सुद्धा तुमचे खूप ओळखीचे आहेत, तुमचे चांगले मित्र आहेत. तर त्या मित्रांचा त्या अधिकाऱ्यांचा इथं तुम्हाला कुठं इथं मला ह्या जी पाणी पुरवठा योजना जी आपली 29 लाखाची आहे ती मंजूर करून घ्यायला मला त्या संबंधाचा उपयोग झाला. कसा झाला सांगतो. ती योजना अशी होती, आपल्या पंढरपूर तालुक्यातून 40 प्रकरणं तिथे गेली होती आणि त्याला एक अट्ट होती की ती योजना मिळत कुठल्या गावाला द्यायची. तर ज्या गावामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं पाणी आलेलं नसेल, पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया, जुनी कुठली दलित वस्तीतली असू द्या किंवा बाकीच्या कुठल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून कुठली पाणी पुरवठा योजना अपुरी राहिलेली नसली पाहिजे. पण अगोदरच्या 5 वर्षातली माझ्या 5 वर्षाच्या सरपंच पदाच्या किंवा त्या 5 वर्षाच्या टर्म मधली आपल्या चळ्यातली एक 5 लाखाची स्कीम ही अपुरी राहिलेली होती. आणि त्या अधिकाऱ्यांचं सारखं प्रेशर असायचं मला की सरपंच ही योजना तेवढी काहीतरी करून मार्गी लावा, पूर्ण करा. आणि आता तो निधी तरी तो दुसरीकडे गेलेला होता, हे झालेलं होतं, ते सगळं अवघड क्लिष्ट काम होतं सगळं. पण त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असायचं की ही काहीतरी सरपंच तुम्ही हुशार आहे, काहीतरी करावं लागतं याला सोल्युशन. मग मी थोडंसं प्रत्येक हेडमधलं थोडंसं ऍडजस्ट करून ती 5 लाखाची योजना दलित वस्तीतलं काम होतं. त्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम यायला लागले होते. ती मी पूर्ण केलं. त्यावेळेला ग्रामसेवक आमचे डेप्युटी सरपंच भास्करराव मोरे आम्ही दोघा ठिकाणी ते प्लॅनिंग करून ते केलं. आणि मग ते ही दुसरी योजना देत असताना त्याला त्या दिवशी आम्ही तो पूर्णत्वाचा रिपोर्ट घेऊन गेलो. ते पहिल्या योजना मी स्वतः आणि ग्रामसेवक आमचे गेलो होते सोलापूरला. ती मिटिंग वगैरे बसलेली हे ते 40 प्रकरण आम्ही तालुक्यातून म्हणजे कोणाला गरज नसेल त्याने मी मागितलेलं आपलं मिळते पैसे म्हणजे मागितलं. पण मला गेल्या ते मी म्हणते लेटर दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यात मला नाव आठवत नाही. तर ते अधिकारी म्हणले की सरपंच साहेब तुम्ही आम्हाला खूप अडचणीतून बाहेर काढले, काम करायला आता तुम्हाला काय पाहिजे साहेब. म्हणलं माझ्या गावाला ही एवढी योजना द्यावं. त्यांनी ती कागदपत्र बघितली, हे केलं. मग GFDचा दाखला लागत होता त्यावेळेला, म्हणजे पाणी तुमचं इथं चांगलं लागणार असा एक GFDचा दाखला असतो. तो दाखला आम्हाला नव्हता. ते जिल्ह्याच्या भूजल सर्वेक्षणच्या अधिकाऱ्याला त्या मोठ्या अधिकाऱ्यानं फोन करून सांगितलं की चळ्याचा एक दाखला मला पाहिजे. तो म्हणला साहेब मी स्पॉट बघितल्याशिवाय कसा काय दाखला देऊ. नाही म्हणले. ते म्हणले की काही करा आणि 2 दिवसात मला तो दाखला द्यायची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणले. मग त्या दिवशी माघारी आलो. दुसऱ्या दिवशी ते अधिकारी येतो म्हणले. ते अधिकारी त्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी भूजलच्या अधिकाऱ्याला इथे पाठवून दिलं. आम्ही सर्वे करून जाग्याला त्यांनी मला तो दाखला दिला. आणि ती 29 लाखाची स्कीम चळ्याचीच मंजूर केली नाही. तर मी सांगितलं म्हणून आंब्याची सोय 10 लाखाची योजना त्यांनी मला मंजूर करून दिली किंवा सरपंचांनी चांगलं काम करताय घेऊन जावं. हे खूप चांगलं काम झालं. तर हे एवढं सगळं करत असताना पांडुरंग परिवार आपला सर्व एकत्रित होतात.
मग या पांडुरंग परिवारामध्ये फूट पडण्याचं नेमकं कारण काय? चळेतील पांडुरंग परिवार की जिथं पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे 2 संचालक ज्येष्ठ नेते दिनकर भाऊ मोरे आणि तुम्ही त्या गटाचं इथं नेतृत्व करता. तर काही वर्षापूर्वी हा एकसंध पांडुरंग परिवार होता. तर तो पांडुरंग परिवार दुभंगण्याचं नेमकं कारण काय? आता नेमकं कारण मलाही सांगता येणार नाही. सुरुवात कुठून झाली? सुरुवात कसं असतं सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या जुन्याचा वाद असतो. जुन्याची विकासाची व्याख्या वेगळी असते, नव्याची विकासाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो वेगळा वेगळा. मग मला असं वाटतं की कुठंतरी नव्या जुन्याचा वाद निर्माण झाला. आणि ह्याला दुसरी एक पार्श्वभूमी सांगतो. 1980च्या अगोदर आम्ही औदुंबरांना गटात होतो. म्हणजे माझे वडील कैलास गायकवाड आणि 80 साली आम्ही या परिचारक गटामध्ये प्रवेश केला. त्यावेळेपासून नाही म्हटलं तरी छुपे का असना, पण एक त्यांचा आणि एक आमचा गट हा होताच अस्तित्वात. अप्रत्यक्षरित्या होताच हे सगळ्यांना मान्य करावं लागतं. वस्तुस्थिती आहे ती. आणि मग ते आप्पाच्या कार्यकालामध्ये ज्या ज्या वेळेला टोकाला जायचा संघर्ष, त्या वेळेला मी आणि माझे धाकटे भाऊ वासुदेव गायकवाड हे आम्ही माझ्या वडिलांना समजावायचो की तुम्हाला तालुका लेवलचं पद आहे, गाव लेवलला तुम्ही काय इंटरेस्ट दाखवू नका. आणि कुठंतरी माघार घेऊन कशी तरी टाइमपास करून आपलं ते विषय उच्चारण संपवून आपलं आम्ही माघार घेऊन आपलं चालायचं. पण माझे वडील गेल्यानंतर थोडस मग मला असं वाटायला लागलं असं म्हणा किंवा कुठंतरी माझ्या कार्यकर्त्यावर तुझ्या भावाची वाहून मिळते. मग हळूहळू प्रत्येक सोसायटीचे इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, उमेदवारी, कारखान्याची उमेदवारी, त्यामध्ये थोडं अंतर पडत गेलं. आणि त्याचा परिणाम गेल्या 5 वर्षात 2 परिवार होण्यात झाला असं मला वाटतं. मग जिथं वाटत होतं तिथं पुन्हा एकत्र येण्याच्या संदर्भात कधी चर्चा किंवा कधी विषय झाला नाही? चर्चा खूप झाल्या. पण आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. त्यामुळे कोणच माघार घ्यायला तयार आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही आत्ताची निवडणूक आत्ताची गेल्या वर्षी होती. त्याच्यामध्ये गेल्या वर्षीची निवडणूक जी होती की तुम्ही आणि विठ्ठलचे माजी संचालक ज्येष्ठ नेते ज्ञानशुभ गायकवाड त्या गटाने एकत्रित लढत होती. तुमच्या बरोबर स्वाभिमानचे 2 कार्यकर्ते होते की जिथं संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रतापदादा गायकवाड हे तुमचे होते. आत्ताची जर आपण निवडणूक बघितली तर हे जे तुमचे सहकारी होते, मग बापू असतील, प्रतापदादा असतील, डॉक्टर असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते बंडू मोरे असतील, हे तुमचा गट आता किंवा तुमचे जे सहकारी आहेत ते किंवा बापू म्हणून मार्गदर्शक असतील, हे सर्व आत्ताच्या निवडणुकीमधून तुमच्यापासून विरुद्ध गटामध्ये आहे. त्याचं कारण काय असू शकतं? नाही मला सांगता येणार. कारण तुमचे ज्या तुमच्या विचारांमध्ये एकत्रित आले होते, तुमचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं होतं, किंवा त्यांची सहकारी म्हणून काय भूमिका तुम्हाला लाभली का त्यांची, की काय म्हणजे अशी वेगळी काय भूमिका लाभली सहकारी तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये? आताची जी नावं तुम्ही घेतली, डॉक्टर रामदास गांधी असतील, प्रताप गायकवाड असतील किंवा उदय मोरे असतील, बापू त्यामध्ये आहे. आता बापू ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक नाही, ते ज्येष्ठ नेतेमध्ये तिघांचं. आता पहिल्यांदा हे तिघांचं बोल. हे तिघांच्या बाबतीत सहकार्य मिळालं का नाही म्हणायपेक्षा गेले 20-25 वर्ष गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये ही घेतलेली सगळी नावं तुम्ही आहे 5-10 वर्षात आणखी बरीचशी नावं आहेत की सामाजिक कार्यामध्ये हे आदरेस असतात सगळे. आणि मग त्यांचा आणि माझा 20-25 वर्षापासून त्यांनी काय एखादा कार्यक्रम हातात घेतला तर मला जे होईल ते सहकार्य मी त्यांना करायचं, मी एखादं काय असेल तर त्यांनी मला सहकार्य करायचं. हे 20-25 वर्ष चालत आलं. मग मागच्या 5 वर्षात त्याचा परिपाक असा झाला की डॉक्टर गाडगे आणि प्रताप गायकवाड हे माझ्याबरोबर आले. त्यांना उमेदवारी मिळाली, ते निवडूनही आले, 5 वर्ष आमच्याबरोबर राहिले. पण कुठंतरी माझे जुने कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं कोण नाही, नावं जाऊ द्या. आता राजकारणात प्रत्येक ह्याला नाव नसतं, एक वर्गच असतो तो कार्यकर्ता किंवा मग प्रत्येक नेत्याच्या आजूबाजूला उजवा डावा हे ते सगळीकडे असतं. ते माझ्याही बाबतीत आहेच. मग कुठंतरी
आता आम्ही 80 साली ह्या पार्टीत आलो, तरी अजून आम्हाला आमच्यावर शिक्का आहे की तुम्ही मागून आलाय म्हणून. म्हणजे आम्ही 80 साली आलोय, आज 40 वर्ष झाली, तरी सुद्धा कुठंतरी आम्हाला सापत्न पदाची वागणूक दिली जाते या गटामध्ये. हे राजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात हे अभिप्रेत असतं, मग ते थोडंसं समजून ऍडजस्ट करून घ्यायचं असतं. पण थोडंसं हे दोघंही स्वाभिमानी आहेत, तिघही मला स्वाभिमानी आहेत. यांना अजून जीवनाचा खूप अनुभव यायचा आहे. जीवनामध्ये स्वतःच्या मनासारखं एक गोष्ट होत असते आणि 99 गोष्टी मनाच्या विरुद्ध होत असतात, पण ऍडजस्ट करूनच जायचं असतं. ऍडजस्ट म्हणजे ते कौशल्य पाहिजे काय नाही, मग ते कौशल्य म्हणण्याविषयी मी म्हणतो ऍडजस्ट करावा. माझ्या अनुभवाच्या आता माझं 55 वर्ष, मी सुद्धा खूप गोष्टीमध्ये ऍडजस्ट करायला शिकलो. मी असा स्वाभिमानी ताट स्वभावाचा होतोच, पण आता बऱ्यापैकी मी पण ऍडजस्ट झाले. तुमचे 3 सहकारी होते ते विभक्त होण्याचं किंवा तुमच्या विरोधात नेमकं मला तेच कारण वाटतं की माझ्या कार्यकर्त्याचं त्यांची नाळ कुठं जुळलीच नाही 5 वर्ष. ते तुमचेच कार्यकर्ते बरोबर आहे, पण इथं कसं असतंय ते थोडंसं सामाजिक ह्याच्यातून आल्यामुळं ते राजकीय गुंडीला कमी पडले. त्यांना ते तेवढं आता पुढच्या आणखी थोड्या दिवसानं तयार होतील ते, त्यावेळेला त्यांच्याही गुंड्या तुम्हाला बघायला मिळतील गावाला. गेल्या वर्षीची जी ग्रामपंचायत होती, तुम्ही सांगितलं बिनवर सरपंच असताना मला काही करता आलं नाही. करता आलं विशेष काय करता विशेष करता आलं नाही काय ते, किंवा त्यामध्ये एक अडचण आली की स्वतःचा गट किंवा स्वतःचा असल्याशिवाय करता येत नाही. 2015 तुमची स्वतंत्र ग्रामपंचायत किंवा तुमच्या गटाची, तुमच्या आणि बापूंची किंवा हे सगळ्यांची सत्ता आली. त्यावेळेच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला असं काय करता आलं? तिथं तर मग बिनोचा प्रश्न होता, स्वतःची सत्ता होती, त्यावेळेस नेमका गावाच्या विकासाबद्दल काय? त्यावेळेला तोच अनुभव आला, पुन्हा तोच अनुभव आला. एक बिनविरोधचा अनुभव आणि नंतरचा आघाडीचा अनुभव. म्हणजे अनुभवामध्ये 10 वर्ष गेली. माझे 3 सदस्य, आदरणीय बापूंचे 2, बरोबर, स्वाभिमानीचे 2, चंद्रभागा परिवाराचे तुकाराम दादा माने यांचे 2, आणि या 9ची तोंड कधी एकत्र झालीच नाहीत. हे जरी नसली झाली तरी नेतृत्व गावाने तुमच्याकडे नेतृत्व माझ्याकडे दिलं होतं. तो तालुक्यामध्ये चर्चा झाली ती चळे ग्रामपंचायतवर हरीशदादांच्या गटाची सत्ता, तिथं 2 बापूंचे 2 हा विषय नव्हता. म्हणजे जनमानसामध्ये जी तुमची होती की तुमच्याकडे नेतृत्व, त्या लोकांना तुम्ही त्यावेळेस काय सांगू शकता? नाही, त्यावेळेला त्या लोकांना काय सांगायपेक्षा मी ज्या वेळेला प्रचाराची पहिली सभा मीटिंग बोलवली, त्यामध्ये तुमच्या समोरच मी त्या 5 वर्षाबद्दल जाहीर माफी मी ग्रामस्थांची मागितलेली आहे. किंवा माझ्या हातून काय ते मला ते जमलं नाही ह्या सगळ्यांचं तोंड एकत्र करणं. 5 वर्षामध्ये तुमचा 40 वर्षाचा राजकीय अनुभव होता, त्या गोष्टी व्हायला पाहिजे. 30 वर्षाचा राजकीय अनुभव, त्या गोष्टी यायला पाहिजे. कारण तुम्हाला फक्त ग्रामीण पातळीवरचा अनुभव नव्हता, तालुक्याच्या राजकारणाचा अनुभव होता. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय परिचारक प्रशांत परिचारक, त्यांचे तुम्ही फाउंडरचे सहकारी, तर त्या गोष्टीचा कुठे इथं उपयोग तुम्हाला करता उपयोग त्यावेळेला करायला स्वतःची पण एक अशी स्टँड पोझिशन लागते. आपल्या आपल्या संघटनेवर आपलं कमांड लागतं. मग ते कमांड कमी पडलं म्हणण्यापेक्षा आमचं सगळंच नवीन होतं, त्यामुळं सगळ्यांचंच असं ते काहीतरी चुकत गेलं. मग त्यातून माझंही काय चुकलं असेल. आणि आता मात्र या वर्षात माझ्या संघटनेवर माझं कमांड आलेलं आहे. कारण आता चळ्याच्या जर आपण समस्या बघितल्या तर मुख्य तुम्ही आता 29 लाखाची योजना सांगितली, तरी आज गावाला 1 दिवसात पाणी पुरवठा होतोय, किंवा काही जो भाग आहे त्या भागाला 8 दिवस पाणी येत नाही. तर त्यावेळेस तुम्ही तुमची सत्ता किंवा तो पाठिंबाचं होतं, त्यावेळेस असं वेगळं काय करता? त्यावेळेला वेगळंच केलं होतं हे सगळं. गावची काय येतो त्याच्यावर. गावची लोकसंख्या 25,000 काउंट करून 25,000 लोकसंख्येला जेवढं पाणी लागणार ते सगळं काउंट करूनच ही पहिली एक योजना आणि ही एक योजना. पहिली योजना इकडून रांगणी रस्त्याच्या विहिरीतून केलेली एक आहे, तो 70,000 लिटरचा हौद आहे जुना, 40,000 लिटरचा. मला वाटतं तो बापूंच्या काळात झालेला आहे, सरपंच बापू असताना. त्यानंतर दुसरा एक हौद आहे बळीदादाच्या काळात झालेला, तो एक 70,000 लिटरचा आहे. आणि आमच्या काळामध्ये हे 1 लाख लिटर, असं 1,70,000 आणि 40, 2,10,000 लिटर हे वेगळं पाणी असं एकत्र करून हे सगळं गावाला द्यायचं. हे सगळं जे वेगळंच केलं होतं. परंतु दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की जी आपली झिरपेतून ज्या 2 पाईपलाईनी, मेन पाईपलाईनी जी वॉटर सप्लायच्या आलेल्या आहेत
त्याच्यावर डायरेक्ट मेन पाईपलाईनवर 57 नळ आहेत. आता सुद्धा तुम्ही कुणीही काउंट करा, चेक करा. त्यामुळे इथं जो साठपा व्हायला जो फ्लो पाहिजे तो इथं मिळत नाही. आणि मग ते एवढं 2,10,000चे जे टँक आहेत ते सगळं संपूर्ण भरत नाही. आणि मग त्यामुळं ते मग ठराविक पैसे आज चालवायचा, ठराविक पैसे चालवायचा, असं सगळं करावं लागतं. कार्यकर्त्यांच्या लोकांच्या मर्जीसाठी ते थेट बंद करता आले. कार्यकर्त्यांच्या किंवा ह्याच्या मनासाठी म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये थोडस जास्त ठोस कारवाई करणं, मग तसं जर असतं तर मग नाही त्याच्यापेक्षा मग हे 100-150 एकराचं अतिक्रमण हे झालंच नसतं ना. कोणाच्या काळात झालं त्याला महत्व नाहीये. पण ते तर तत्कालीन कोण असतील त्याच्या काळात त्या तर ग्रामपंचायतनं किंवा आज माझ्या हिशोबाप्रमाणे मी सरपंच होतो त्यावेळेला 24 लाख रुपये आउटस्टँडिंग होतं, थकबाकी होती. आज आता चांगली 35-40 लाखावर गेली असं. हा म्हणजे हे जे आहेत हे उगी कोणतरी आहे म्हणून कुणाला तरी दोष देणं हे काय, हे जोपर्यंत लोकांचीच मानसिकता बदलत नाही किंवा हे आपण पैसे भरल्याशिवाय किंवा ही ग्रामपंचायत ही आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी. मूळ ग्रामपंचायतचे काय काम असतात सर? आरोग्य, पाणी, लाईट, दिवाबत्ती म्हणजे शैक्षणिक, स्वच्छता, हे 4-5 कामं एवढी त्यांनी करावी अशी सरासर अपेक्षा असते. आणि ही जी 5 नावं सांगितली ही करायला काय कुठनं बाहेरून निधी येत नसतो, हा द्यायचा असतो, तोच उपलब्ध करायचा असतो. आणि तोच उपलब्ध होत नाही, मग कुठंतरी शासकीय योजना आलेल्या त्यातच काहीतरी ऍडजस्टमेंट करायच्या आणि ह्या योजना करायच्या असा काहीतरी प्रकार केला जातो. आणि मग त्याचा रिझल्ट असा लागतो की ते कुणाच्याच मनासारखं काम होत नाही. म्हणून मग या सगळ्याचं आपण असं म्हणता येईल का की या वर्षीच तुमचं जे जनशक्ती ग्रामविकास आघाडी हे जे पॅनल उभं राहिलं, तर ह्या सर्व पाठीमागच्या घटनाचा परिपाक म्हणून की स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व तयार करायचं. कारण तुमच्या बरोबर आता तुम्ही युती हा कोणाबरोबर विषयच नाही, तुम्ही एकटा चलोचा हा नारा देत आहे. तर हे जे ग्रामपंचायत निवडून लढत असताना काय व्हिजन घेऊन लोकांच्या समोर येतं? माझ्या दृष्टीनं गावाचे एक 2-3 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पहिला, तालुक्याला जोडणारा रस्ता. दुसरा, शिवारातील रस्ते. कारण ऊस जास्त असल्यामुळे शिवारातले रस्ते असल्याशिवाय तो ऊस जाणं शक्य नाही. आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही कारखान्याचा ट्रॅक्टरचा मालक जो असतो तो ऊस तोडायला चढ्यामध्ये यायला नको म्हणतो, कारण रस्ते खूप खराब आहेत. आणि मग तालुक्याचा रस्ता, शिवारातले रस्ते हे सगळ्यात महत्वाची अडचण. ही जी अडचण आता निर्माण झाली, तर ही अडचण सोडवायला जिल्हा प्रशासन असेल किंवा वरून निधी आणायचा. कारण तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांत परिचारक यांचे सहकारी, तर त्यांच्या तुमचे जे संबंध आहेत त्या संबंधाचा इथं कुठे वापर करून गावच्या व्यक्ती काय करता आलं नाही का तुम्हाला? आता त्याच्यावर येतो. आपल्या गावची भौगोलिक परिस्थिती अशी आहे सर की समोर कुठलंही गाव नाही, नदी आहे. बरोबर. तालुक्याला जोडणारे रस्ते किंवा जिल्हा मार्ग, ODR, MDR, राज्य मार्ग ह्याचे एक असे वेगवेगळे स्तर असतात. ग्राम मार्ग असे. समोर कुठलं गाव नाही, त्यामुळं तालुक्यावरून असा कुठला रस्ता काढता येत नाही, जिल्ह्यावरून असा कुठला रस्ता काढता येत नाही, कुठल्या वाडीला कुठलं काय करता येतो. त्याच्यावर येतो. आता तुमचं म्हणणं दुसरं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा एक आमदार त्याच्यावर पण येतो. मी आधी जिल्हा परिषदचं बोलू आपण. 5 वर्षापासून हा आपला कोंढरगी पासूनचा इकडचा 17 गावचा जो भाग आहे तालुक्यातला, पंढरपूर तालुक्यातला, ही 2009 साली मोहोळ तालुक्याला जोडली. बरोबर. त्यामुळं आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीनं हा विषय संपला, फेल्युअर असणारा भाग आहे, कारण मोहोळ राजकीय व्हॅल्यूच राहिली नाही. आणि मोहोळचा विचार करायला गेलं तर शेवटचं टोक आहे, त्यामुळे तेही फक्त गृहीतच धरतात. नाहीतरी कुठंतरी मतदान करावंच लागेल तुम्हाला. बरोबर. आता बहिष्कार करा, हे करा, ते करा, पण शेवटी मतदान हे कोणाला तर करा, मग त्याला माहित आहे हे करतेच. ही एक झालं. आणि 5 वेळेला जिल्हा परिषदचा वेगवेगळा गट आपल्या गावाला केला गेला. कसा बघा, सुरुवातीला 80 साली मला वाटतं 84ला का 88ला का 90ला इलेक्शन लागलं, तोपर्यंत आप्पाच होते 11 वर्ष, 79 ते 90.
90 नंतर इलेक्शन लागलं, त्यावेळेला तुंगत गट होता, त्याच्यानंतर सरकोली झाला, त्याच्यानंतर फुलचिंचोली झाला, त्याच्यानंतर परत सरकोली झाला, त्याच्यानंतर आता गोपाळपूर झाला. म्हणजे 25 वर्षे ह्या भागाला जिल्हा परिषद सदस्य मिळालेला नाहीये. आपल्या भागाला 25 वर्ष झालं. आदरणीय अनुभवपानी दिनकर भाऊ नंतर तालुका पंचायत समिती सदस्य 25 वर्षानंतर तो मिळाला होता, तोही रिझर्वेशन मारला होता. त्यामुळे बऱ्यापैकी मार्ग किंवा कामं रस्त्याची असतील ही राहिली ती असं माझं म्हणणं. आता ह्यात कोणाला दोष तुम्ही मला तरी वाटतं की कोणाला दोष नाही. लोकांच्या ज्या अपेक्षा बरोबर आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत की तालुका लेवलला तुम्ही काम करतायत आणि जिल्ह्याचे आमदार सगळं आहे. त्याच्यावर पण मी येतो की हे सगळं झालं, एक समोर गावं नाही ती पुढं रस्ता टाकायला, 5 वेळाला जिल्हा परिषदचा हा वेगळा गट तयार केला गेला. तिसरं म्हणजे 25 वर्ष आपल्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये. आणि चौथी गोष्ट की हे रस्ते करत असताना मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की ग्राम मार्ग, तालुका मार्ग, ओडीआर, MDR, राज्य मार्ग, ह्याचा जो स्तर ठरवायचा असतो, प्लॅन करायचा असतो, तो मार्ग 20 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि ह्या त्या 20 वर्षापूर्वीच्या प्लॅन मध्ये ह्याचा कुठंच आपल्या भागातल्या रस्त्याचा उल्लेख नाही. एकाच रस्त्याचा उल्लेख आहे, कुठला? पंढरपूर, गोपाळपूर म्हणजे अंतापूर, मुंडेवाडी, चळे, आंबे, सरकोली, ओजीवाडी, हाच तेवढा उल्लेख आहे. आणि त्याचं काम आता कुणीही पाठपुरावा न करता ते झालेलं आहे, चालू झालेलं आहे. म्हणजे ह्या अडचणीत असताना सर्वसामान्य लोकांना इतकं काही कळत नाहीये. लोकांची अपेक्षा फक्त काय असते की हे सगळं मान्य आहे, परंतु मी स्वतःहून राजकारणात ही माझी 5 वर्ष झालेली आहे. आता विचार करायला गेलं तर मी कुणाच्या तरी हाताखालीच काम केलेलं आहे. त्यावेळेला काय मला असं स्वतःच काय करता आलेलं नाही, तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळं टेक्निकली अडचणी आहेत. यामध्ये मला वाटत नाही की कोणी कोणाला तर दोष द्यावा. आता ह्या सर्व टेक्निक समोरची तर याला पर्याय आता पुढे काय? आता पण हे काय सांगतो, पहिल्यांदा आता तुम्हाला सांगतो, मागे एक 10 वर्षापूर्वी म्हणजे गोपाळपूर, कोंढरेकी चौक, मुंडेवाडी चौक, कोंढरकी, चळे, आंबे आणि सरकोली असा रस्ता झाला. पण आता 7 वर्षापूर्वी चळे कोंढरकी प्लॅन मध्येच रस्ता नाही, उडवून टाकला. आता रेकॉर्ड नाही चळे कोंढरकी रस्त्याचं. मुर्मीकरण सांगतो तुम्हाला. मग त्यावेळेला ज्या वेळेला मी आमदारकडे आमच्या माझे नेते प्रशांत परिचारक यांच्याकडे जेव्हा मी पाठपुरावा केला की मला एक कुठला तरी रस्ता तालुक्याला जोडणारा चळ्याला किंवा मग ह्या मार्गे चळेपाटी मार्गे असू द्या, कोंढरकी मार्गे असू द्या किंवा रामणी मार्गे असू द्या, कुठून तरी मला एक रस्ता द्या. मग ही कोंढरकी मार्गे द्यायचं ठरलं तर तिथं ती प्लॅन मधनच उडवलेला रस्ता. आता उडवलायच मी म्हणतो, कारण त्याच्या अगोदर नावावर मार्फत रस्ता झाला आणि पुन्हा रस्ता झाल्यानंतर गेला म्हणजे कुणीतरी राजकीय केलेले असं माझं स्पष्टपणे आरोप आहे त्या बाबतीत. आणि मग या प्रत्येक रस्त्यात अशा काहीतरी टेक्निकली अडचणीत गेल्या. मग गेल्या वर्षी आदरणीय आमदार साहेबाला मी पाठपुरावा करून एक दुसरा एक पर्याय आपले ओजीवाडीचे भोसले साहेब, पंडितराव भोसले, पंचायत समिती सदस्य म्हणण्यापेक्षा अधिकारी तत्कालीन बादल साहेब बांधकाम खात्याचे, वायदांडे साहेब म्हणून हे होते झडपीला. मग पुन्हा आमचे आमदार साहेब तर होतेच, वसंत नाना, पुन्हा तत्कालीन पालकमंत्री विजय देशमुख यांच्याकडे सारखा पाठपुरावा करून, तक्रारी करून, काय रागावून हे करून, पुन्हा बांधकामचे सभापती विजयराव डोंगरे, हे सगळ्यांच्या माध्यमातून कसा तरी एक एक मार्ग काढला आहे. अनवली, चळेपाटी, चळे, बनसोडे वस्ती म्हणून आम्ही तारापूर पाहतो, समोर तारापूर असा हा 19 किलोमीटरचा रस्ता हा प्लॅन मध्ये टाकलेला आहे. आताच्या म्हणजे तो 2 वर्षापूर्वी टाकला आहे. त्याचं रेकॉर्ड, त्याचं इस्टिमेट हे, आणि इस्टिमेट करत असताना अख्खे 19 किलोमीटरचं आम्ही केलेलं नाही, कारण ऍट ए टाइम 19 किलोमीटर आम्हाला तर पैसे मिळू शकत नाही. मग बांधकामचे ज्युनियर इंजिनियर आराध्य साहेब त्यांनी मला एक सल्ला दिला की दादा हे आपण याचे पार्ट करूया, तुकडे करून आम्ही ते, आता कोणाला बघायचं, तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्हाला बघायचं असेल तर निश्चितपणानं तुम्ही ते बघू शकता. आणि कुठंतरी ते मार्गे लावायचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या रस्त्याचा एक प्रश्न वाटला होता, असाच पाण्यात सुद्धा गंभीर प्रश्न आहे.
कारण आणखीन आपण बघतो की मुंडेवाडीला शुद्ध पाणी मिळतंय, आंबे जवळचं गाव आहे तिथं शुद्ध पाणी मिळते. आपल्या गावात पण एक प्लांट झाला होता, तो सध्या बंद अवस्थेत आहे. का झाला का नाही झाला त्या गोष्टी आता चर्चा करायला उपयोग वेळ नाही. कारण लोकांना रिझल्ट पाहिजे. रस्ता, वीज आणि पाणी, विजेची बऱ्यापैकी समस्या नाही. तर रस्ते आणि पाणी याबाबत तुमचं जे विजन आहे ते ग्रामस्थांना थोडक्यात सांगा. आता रस्त्याचं विजन मी तर तुम्हाला सांगितलं. कारण चळे ते रांजण रस्ते दुरवस्था आहे, चळे कोंढरे आता मुर्मीकरण झालेलं आहे. चळे बनसोडे वस्तीचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासित केला जाणारा प्रश्न म्हणजे चळे ते बनसोडे वस्ती प्रश्न. फक्त तो पावसामध्ये चर्चा केला जातो. कोणतेही राजकीय वजन असू द्या किंवा स्थानिक निधीला काही करून त्या रस्त्याचं मुर्मीकरण करता आलं असतं, परंतु त्या रस्त्याचे सुद्धा आणखीन लोकांना हक्कच मिळत नाही. नेमका आमचा रस्ता कुठून तारकोपांचा असू देत किंवा खरसो वाटायचा असू देत, ह्या लोकांना अडचण येतात. तुमची गावामध्ये एक चांगली शैक्षणिक संस्था आहे, या शैक्षणिक संस्थेला त्या वस्तीवरून 600 मुलं येतात. पावसाचे दिवस सोडले तर ते मुलं सहज येऊ शकतात, पण पावसाची जर अवस्था बघितली तर ते खूप वाईट अडचणी खूप वाईट आहेत, म्हणजे एकदम आहेत, मोठ्या आहेत. मात करून हे मान्यच करावं लागल, ते मलाही करावं लागल. मी गावातलाच आहे. पण हे करत असताना तुम्ही जे आता उल्लेख केला की सुस्ते रस्ता असेल, तारापूर रस्ता असेल, खरसुळी रस्ता असेल, की कुठल्या तरी योजनेतून तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला मी म्हणण्यापेक्षा आम्ही सगळेजण काहीतरी आश्वासन देतो प्रत्येक वेळेला, तेवढा टाइम मारून येतो. मागे एकदा प्रतापदादांनी कुठल्या तर खासदारकीच्या इलेक्शनला उपोषण सुद्धा बहिष्कार सुद्धा मतदानावर टाकला होता. त्यावेळेला आम्ही कल्याणराव काळे यांना बोलवून, सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना बोलवून ते करतो म्हणाले होते. पुन्हा उपोषण पण केलं होतं, त्यामध्ये तुम्ही होता, प्रताप गायकवाड होते, रामदास डॉक्टर होते, उदय होता, मी होतो, आपण सगळेजण होतो. हे सगळं झालेलं आहे. आता यामध्ये दुसरी एक अडचण सांगतो सर तुम्हाला, की हे जे तुमची जी अपेक्षा आहे, आता थोडस आपण फक्त सुस्ते रस्त्याचा प्रश्न सुरुवातीला चर्चा करू. आता सुस्ते रस्ता करायचं म्हटलं तर एक तर तुम्हाला मगाशी प्लॅनच्या हे त्या कुठल्या योजनेत नॉन प्लॅन मध्ये हे बसवणं काय अडचण येते हे मी तुम्हाला टेक्निकली सांगितलंय. आता त्या योजनेत तर त्या रस्त्याला पैसे येणार नाही हे तुम्हाला मान्यता राहून. आता ह्या रस्त्याला फक्त आणि फक्त रोजगार हमी मधून फक्त तुम्हाला परमिशन मिळू शकते. आता रोजगार हमीचा नियम काय माहिती आहे का तुम्हाला? या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जो रस्ता शेवट जाणार आहे तो त्या शेवटच्या टोकापर्यंत जेवढे दोन्ही बाजूला जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी स्टॅम्पवर संमतीपत्र दिलं पाहिजे. पहिली अट संमतीपत्र दिलं पाहिजे. आणि ते बऱ्यापैकी आपल्याला मिळत नाही असं माझं प्रयत्न झाला का? प्रयत्न खूप वेळा केला त्या लोकांनी. ते आता कुणीतरी ती जी अडचण सांगतात, अडचण तेच लोक सांगतात. कारण तुम्ही किंवा मी किंवा आपण कोण जाते की तिथले जे स्थानिक लोक आहेत ते लोक अडचण घेत होतात. मग त्यावेळेस त्या लोकांना बघ ही अडचण आहे आणि ह्या अडचणीवर आपण असं करू शकतो, तर लोकांनी प्रतिसाद नाही दिला. आता त्या अडचणीवर अगोदर त्या अडचणीवर येण्यापेक्षा अगोदर आपण चळेपाटी रस्त्याचं ह्या विषयावर आपण बोलूया. येतो त्याचं उत्तर मी ह्या रस्त्याच्या नावावर देतो तुम्हाला. आता चळेपाटी रस्त्यावर कोंढरकी पाटीच्या पुढं डांबरी रस्ता असून सुद्धा दोन्ही बाजूने किती अतिक्रमण झालं? कुणी केला हा प्रश्न महत्वाचा नाहीये, लोकांची मानसिकता महत्वाची आहे. त्यातली की माझं झालं ठीक आहे, दुसऱ्याला त्रास द्यायचा ही मनोवृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे. आणि मग हे करत असताना कुठंतरी एक राजकीय ताकद मोठी लागेल तुम्हाला, मोठी ताकद लागेल. आणि ही कुठली एक पार्टी करल असं मला तरी वाटत नाही. याला गावाला एक व्हावं लागतं. मग तसाच गावाचं समुपदेशन किंवा गावाला करण्याचा तुमचा प्रयत्न. आता मी करायचं म्हटलं तर मला राजकीय रंग असतो किंवा मी कुठल्या तरी राजकारणाच्या पलीकडे जरी मी प्रयत्न केला तरी मी परिचारक गटाचा आहे. आणि मग ते थोडस आता ह्या थर्ड पार्टी म्हणून कोणी जर केलं तर ते निश्चितपणे आता ह्याच्यासारखाच दुसरा एक कॅनलचा एक महत्वाचा प्रश्न आहे चाळीच्या दृष्टीने. लाईट वरचीवर कमी होत चालली, लाईट कमी होत चालली. पहिले कॅनल झालेले आहेत, त्याचे उपघाटे झालेले नाहीत. त्यामुळं आता आपला सगळा शिवार भुईपाट भेटू शकतो बिगर एनर्जीचा. आणि तो आता अत्यंत गरज आहे की आता नदीला पाणी दीड महिना नसतंय. त्या काळामध्ये हे जर 2 रोटेशन जर कॅनलची मिळाली तर हा जो ऊस उन्हाळ्यामध्ये करपण्याचा जो प्रकार आहे तो राहणारच नाही आणि आपोआप उत्पन्न वाढणार आहे. ह्या रस्त्या एवढा तो पण प्रश्न महत्वाचा आहे की उपफाटे आता आपण त्यावेळेला कुणीच सगळ्यांनी विरोध केले
त्यात मी आलो, तुम्ही आला, सगळे आले, तत्कालीन परिस्थिती बघितली सगळे आले. शक्य नव्हतं. त्यावेळेला त्या वेळच्या राजकीय नेत्यांना वाटलं की आम्हाला काय गरज आहे त्या नळाची, खाली नदी भरलेली आहे. अहो पण ती नदी पुन्हा बंद होणार हे त्यांनाही माहित नाही. आता ती नदी बंद व्हायला लागली. पाण्याचं आवर्तन काही- म्हणजे पाण्याचं आवर्तन आता म्हणजे म्हणजे तो नाही प्रत्येक दीड महिन्यात नदी कोरडी असते हे तुम्ही बघितलं नाही. हे 2-3 प्रश्न सगळे महत्वाचे आहेत आणि ह्याला सगळ्या गावाची एकी लागत. कुठली एक पार्टी हे काम करू शकणार नाही असं माझं म्हणणं आहे. मग मी तेच म्हणतो की एक पार्टी करू शकत नाही. तुम्ही बिनविरोध असताना तेच पार्टी हा विषय परत तिथंच आला. तेच नाही का परत तिथं चाला. त्यावेळेला एवढी राजकीय मॅच्युरिटीच नव्हती आमच्याकडे. त्या राजकीय नव्हती. आता ही निवडणूक सुरू होते ह्याची निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते का? होते की मग नेमकी कुठे अडचण आली की जिथे हे दोन गट विभागले गेले? नेमकी कुठं अडचण आली म्हणजे जागा वाटप जागा वाटपाची झाली ना. दुसरं काय, जागा वाटपाची झाली. सांगू शकत नाही सांगू शकत काय सांगायला काय अडचण आहे आपल्याला? ज्या वेळेला समोरासमोर 2 पार्ट्या असतील, मी तुमचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बऱ्यापैकी 2 पार्ट्या समोरासमोर असतील, त्यावेळेला वाटप कसं करणार तुम्ही सांगा ना मला. 2 पार्ट्या गृहीत धरूनच करावं लागेल ना. पांडुरंग परिवार हा एक नाही, आता पांडुरंग परिवार या स्टेजला एकत्र करणं हे कुणालाही शक्य नाहीये. आता विषय आता मीही करू शकत नाही किंवा दुसरेही कोणी करू शकणार नाही या स्टेजला. का ती जी स्टेज होती अर्ज काढून घ्यायच्या अगोदरची, हे निवडणूक लागायचं बोलणं निवडणूक 23 डिसेंबरला आपण अर्ज भरायला सुरुवात केली. हो. कारण विनोद केल्यानंतरचा जो निधी असेल किंवा आता निवडणूक लागत असताना अनेक संबंध लोकांचे बिघडतात, नेत्यांच्या असू देत, कार्यकर्त्यांच्या असू देत, हे सगळं आपल्याला थांबवता आलं असतं का? नाही, थांबवता आला असतं का हा प्रश्न सगळ्यांना विचारावा लागतो प्रत्येकात एक पण व्यक्तिशः आणि मला आता असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेला आता स्टॉप झालेला आहे. ते वेळ आता चर्चा तरी करून काय त्याचं आउटपुट काय निघणार आहे सांगा ना मला तुम्ही. ठीक आहे, चर्चा झाली, बोलणं झालं, कुणी माघार घ्यायला तयार किंवा कोण मागे सरला असेल नसेल, कुणाला मान्य झालं असेल, कुणाला मान्य झालं नसेल. आता त्याचं चर्चा तर करून काय उपयोग होतच नाही. हा विषय आपल्या इथे या ठिकाणी थांबतोय. सर्वसामान्य माणसाला किंवा व्यक्तिशः मला असं वाटतं की तुमच्याकडचे आतापर्यंत जे गुण बघितले आपण, नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य, हे सर्व असताना तुम्ही चालत न थांबता तुम्हाला जिल्हा किसान सभेचं अध्यक्षपद पण मिळालं होतं. तर त्या तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला नंतर काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली का? किंवा ते गाव पातळीवर सोडून जर तुम्ही पुढे जाता आलं असतं का? किंवा तिथं काय अडचण आली का नंतर? तिथं राष्ट्रवादी जिल्हा किसान सभेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर माझी एकच अडचण झाली की त्यावेळेलाच राज्यात सत्ता राष्ट्रवादीची होती आणि किसान सभेमार्फत काम करायचं असेल तर सरकारच्या विरोधातच फक्त चांगलं काम करता येतं. सत्ताधाऱ्याला सत्ताधाऱ्याच्या ह्याच्यात त्याला किसान सभेला काम करता येते असं मला तरी वाटत नाही. पण ते संधी मिळाली होती पण ते त्यावेळेला सत्ता नसती तर त्या संधीचं सोनं झालं असतं. नंतर मला कधी संधी मिळाली नाही बाबा गाव सोडलं. त्यानंतर ती अध्यक्षपदच गेलं माझं. आम्ही आमच्या नेत्यांबरोबर बीजेपी मध्ये गेलो. मग कधी जिल्हा परिषद लढवण्याचा विषय, जिल्हा परिषद लढवण्याचा विषय होता, तत्कालीन होता, इच्छा होती, महत्वाकांक्षा होती की आपण जिल्हा परिषद लढवावी आपल्या भागात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किंवा लोकांची अशी भूमिका दादांनी गावामध्ये फार इंटरेस्ट नाही दाखवला पाहिजे, कारण दादांकडचे नेतृत्व नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं नाही, गाववाल्यांचं, गाववाल्यांचं सगळ्यात चालत आहे. कारण आता जी निवडणूक बघितली आपण, जी तुमची वाड्यासमोर झाली, त्यामध्ये बऱ्यापैकी युवक वर्ग होता आणि युवक 25% वर्ग तुमच्याकडे आकर्षित आहे आणखी. कारण संघटन कौशल्य असेल, तुमचं नेतृत्व असेल, संभाषण कौशल्य असेल, किंवा एखादा तुमच्याकडे अडचण आल्यानंतर किमान त्याला आपल्याला दादाकडून काहीतरी मदत मिळू शकते किंवा तो अडचण असेल, मग पोलीस स्टेशन संदर्भात असू दे, दवाखान्या संदर्भात एक फोन तरी तुमचा होतो. ही लोकांच्या भावना आहे. त्याच लोकांचं असं मत आहे की दादांनी बाबा गावामध्ये न अडकता तालुका जिल्हा लेवलला काम करायला पाहिजे होतं. तशी संधी मिळाली होती का? किंवा मिळाली तर या गावाला तुम्ही किती? तशी संधी मला मिळालीच नाही तालुका लेवलला काम करायची. कारण आम्ही तालुका लेवलला एकाच गावातून 2 प्रतिनिधी असल्यामुळं मला पाठीमागच राहावं लागायचं प्रत्येक वेळेला आणि अजूनही राहावं लागतं मला. त्यामुळे ती संधी मला मिळाली नाही. पण ती संधी मिळत असताना या आता मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे या 10-15 वर्षाच्या राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी एक निरीक्षण केलं की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला किंवा पंढरपूर तालुक्यात तरी फार काही राजकीय पद मिळवून काय करता येईल असं पदाला ऐकायला येत होत्या विषयावर की मला वाटत नाही.
आणि तो सगळा विचार करून माझा शेवट राजकारणाचा ओळखून मी शेवट आपलं गाव केंद्रबिंदू मानलं. एक शेवट आपला गावातली तरी एक उतराई म्हणून आपल्याला 5 आणखी बरंच आहे उतराई वगैरे नाही 5 वर्ष बिनविरोध सरपंच दिलं होतं. मग आपलं एक कर्तव्य आहे की बाबा काहीतरी आपल्याला या 10 वर्षात करता आलं नाही, आता तरी करता येते का बघू, या दृष्टीनं सेंट्रलाइज करून मी हे गाव निवडलं होतं. आणि आता सुद्धा तीच अपेक्षा आहे की या 5 वर्षामध्ये आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर जनतेनं आम्हाला संधी दिली तर राहिलेली जेवढी कामं आहेत तेवढी अगदी पराकोटीचा प्रयत्न करून ती संपवायची. आणि ती जर संपली कामं माझ्या हातनं तर माझी प्रामाणिक भावना अशी असेल सर की पुढच्या वेळेला मी ग्रामपंचायत तुम्ही म्हणता तसं लढवणार नाही लढवणार. कोण चांगले निवडून म्हणजे कोण असतील ते त्यांच्या पाठीमागे उभा राहणार. तुमची तुम्ही लढवा जावा इलेक्शन, पण गट तर तुमचा स्वतंत्र राहणार नंतर. गट काय गट राहील पण मी स्वतः तरी असा ऍक्टिव्ह राहणार. आता जेवढं सक्रिय स्वतःच करतोय म्हणल्यानंतर कारण तुम्ही बऱ्याच 13-0 मी 13-0 असं कधीही म्हटलं नाही. 13-0 नाही म्हटलं मी स्वतः कधीही मी वास्तव स्वीकारत असतो आणि वास्तव आजपर्यंत कायम मी स्वीकारत आलेला आहे. त्यामुळे मी 13-0 मी माझ्या राजकीय किंवा माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना सामाजिक मध्ये असू द्या, राजकीय मध्ये असू द्या, घरगुती असू द्या, व्यवसायामध्ये असू द्या, स्पर्धकाला कधीही कमी समजत नाही. माझा गुण आहे तो खूप चांगला. मी कायम अलर्ट असतो आणि मी 13-0 कुठेही म्हणलेलो नाही. कोण कार्यकर्ता मानला असेल ते जर तुम्ही माझ्या तोंडून घालत असाल किंवा आजच्या परिस्थितीला कोण जर दुसरं म्हणत असेल की आम्ही 13-0 करतो हे कुणाला शक्य होईल असं मला तरी वाटत नाही. कारण माझ्या ह्याच्या अनुभवानं सांगतो की जे आपले 5 प्रभाग आहेत त्या 5 प्रभागामध्ये काही ठिकाणी तुमचं प्राबल्य आहे, तुमचा तो बालेकिल्ला आहे, तसंच समोरच्या गटात सुद्धा आहे. तर यामध्ये सुद्धा त्या गोष्टी होतील. कुणाच्या एखादा बालेकिल्ला असेल, 2 मधला 4 मधला, ते सगळं वेगवेगळं गोष्टी होत जातील, राजकारणामध्ये होतील. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना जर तुमची सत्ता आली तर हे जे प्रश्न लोकांचे मागाचे आहेत की शिक्षणात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देत आहेत, ही शिक्षण संस्था आहे, वीज, रस्ता आणि पाणी, तर शेवटचा जो हे होता की शेवटचे 6 महिने जो बाहेरचा रस्ता पाण्याने हे केला होता तो कमीत कमी 2,000 ते 3,000 रुपयामध्ये तो करता आला असता, तर तो का राहिला? कारण त्या रस्त्याला आता सध्या खूप भांडवल होते. आता त्या रस्त्याचं भांडवल होते म्हणण्यापेक्षा मला आनंद आहे सर. या 50 वर्षात ही 10वं इलेक्शन आहे आणि या 10व्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा सगळ्याचे इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं चाललंय. गेल्या वर्षी पण जरी असलं केलं तरी त्यामध्ये तुमचे जाहीरनामे होते. बरोबर आहे, जाहीरनामा सगळ्याचाच असतो. त्यात कुणी 8-10 वेळा जाहीरनामे दिले पण त्याचा कधी उहापोह किंवा चर्चा झाली नाही. पण तुम्ही म्हणता तसं तुमच्याकडून अपेक्षा आहे किंवा आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात, बाबळीच्या झाडाला कोण किंवा लिंबाच्या झाडाला मारत नाहीत. तसं जर गृहीत धरलं तर ते माझ्याकडून अपेक्षा आहेत म्हणून फक्त असू द्या किंवा माझ्यावर जास्त प्रेम आहे या असं म्हणूया आपण. फार तर कसं का असे ना, मला आनंद आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जे आजपर्यंत भावकी, गट, कारखान्याचं बाइंडिंग की हा इकडचा समाज तो तिकडचा समाज, यानं इकडंच मत दिलं पाहिजे, त्यानं तिकडंच मत दिलं पाहिजे. अरे खुल्या पद्धतीने इलेक्शन होऊ द्या आणि यावेळेचं खुल्या पद्धतीने व्हावं अशी माझी तरी अपेक्षा आहे. पण त्यातून सगळं होत असताना विकासाच्या मुद्द्यावर आले तर ठीक आहे, आनंदच आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कुठं जर सत्ता आली तर आता तुम्ही मगाशी 2-3 वेळा आपण वारंवार पण आपली चर्चा त्याच ठिकाणी येते की मागच्या 5 वर्षाच्या सत्तेत, तर 5 वर्ष सत्तेमध्ये काय अडचणी आल्या ते जाहीर सांगायला हा वेळ काय योग्य आहे असं मला तरी वाटत नाही. कुठंतरी राजकीय वातावरण कलुषित होणं हे करणं हा प्रकार होऊ शकतो. तुमची चांगली खासियत आहे, ज्या सार्वजनिक सभा असतील किंवा कुठं असेल तर तिथं तुमचं जे भाषण असतं ते फक्त विकासाच्या मुद्द्यावर, कधी व्यक्तिगत टीका नाही, आणि त्याचा मला तुम्हाला खूप चांगला फायदा नेहमी झाला असतो. त्याचं एक महत्वाचं कारण आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला मागाशी तुम्ही पांडुरंग परिवाराचा उल्लेख केला तसं ज्या वेळेला फुटायचं ठरलं आणि स्वतंत्र निवडणूक लढवायचं ठरलं त्यावेळेला माझे नेते आदरणीय प्रशांत परिचारक यांना मी विचारलं की असं झालंय, मला तुम्ही स्वतंत्र लढतोय
ठीक आहे मॅडम. बरं. मग दुसरं एक त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भाषण करत असताना कुणावर टीका करू नका. त्याचा चांगला फायदा तुम्हाला प्रत्येक नाही, त्यांनी वेगळ्या अँगलने सांगितलं होतं की त्याचं ते तुम्हालाही समजतंय का सांगितलं होतं. मग मी त्यांना प्रश्न विचारला की त्यांनी बोललं तर काय, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, म्हणजे ज्येष्ठ आहे, तो तुमचा अधिकार नाही. ते एक कारण. आणि दुसरं, मी पहिल्यापासून व्यक्तिगत राजकारण कधीच केलेलं नाही. माझा राजकीय विरोधक संपवायचं कधीच राजकारण नसतं. राजकीय विरोधकाचा राजकीय विरोध कमी करणं हे परिचारक साहेबांकडून मी शिकलो आणि त्या दृष्टीने मी राजकारण करत असतो. आता जे निवडणुकीमध्ये आहेत त्या पद्धतीने खूप खूप धन्यवाद दादा की तुमच्याकडून लोकांच्या आजही अपेक्षा आहेत आणि त्यापेक्षा तुम्ही सत्तेत आल्यानंतर आज आपलं चळगाव एवढं सधन असताना आज वीज, रस्ता, पाणी, आता आपण त्या 17 लाखाचा जो गैरव्यवहार आहे त्या गोष्टीकडे जात नाही, बराच वेळ झालेला आहे त्यामध्ये, कारण तो झाला असेल. आणि सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की गावामध्ये तर विकास कामं प्रलंबित होती आहेतच आणि एवढी विकास कामं असताना सुद्धा खात्यावरती 17 लाख रुपये राहतात तर कसे? कारण एक तर 17 लाख रुपये राहिले म्हणजे गावात विकास करायचा नाही किंवा विकासाला कुठं म्हणजे निधी खर्च करायला जागा नाही असं पण असू शकतं. तर गावात तर प्रलंबित कामं होती, ते असताना सुद्धा निधी कसा शिल्लक राहिला, तर शिल्लक राहिला निधी पुन्हा मग तो वापरणं कसं झालं तो वेगळा विषय आहे. त्यामध्ये आता आपला जास्त 17 नाही, 41 लाख रुपये होते ना जो अजून आहेत त्यातले राहिलेले पैसे आज घेतलेला सुद्धा. आणि हे पैसे निधीच म्हणजे 14व्या वित्त आयोगाचे होते. हे वित्त आयोगाचे पैसे, वित्त आयोगाचे पैसे येत असताना त्याला एक क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो. तो स्वतःच्या मनाप्रमाणे खर्च ग्रामपंचायतीला कुठल्याही करता येत नाही. कारण आराखडा देत असताना त्यामध्ये सुरुवातीला डिसेंबर मध्ये तो प्लॅन करून द्यावा लागतो आणि त्या आराखड्यात ते लागतात आणि त्यातून ठराविक पैसा, ठराविक निधी हा ह्याच्यावर झाला पाहिजे खर्च, ठराविक निधी असा, असे एक निकष असतात. आणि मी मगाशीच सांगितलं, अजूनही सांगतो, जाहीर सभेतही सांगितले, मागची 5 वर्षे ही टोटलीच चुकलेली आहे ती आमच्या दृष्टीने, माझ्या तरी वैयक्तिक दृष्टीने. त्यामुळे तो सर्वस्वी त्याला मी जबाबदार असं मी समजतो. जबाबदारी घेतली, खूप तुमचा मोठेपणा नाही, घ्यावंच लागेल. यामधून जर तुमच्या सत्ता तर झालेल्या चुका टाळून निश्चित सुधारून आम्ही कारभार करू. लोकांना जे आहे वीज, रस्ता, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य ह्या जरी सुविधा चांगल्या लोकांना मिळाल्या तर निश्चितपणानं आनंद होईल. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, व्यक्त झालात आणि ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तर दिली, त्यामुळे आम्ही आपल्या अगोदर धन्यवाद. मी सुद्धा आपले खूप खूप आभार मानतो आमच्या जनशक्ती ग्रामविकास आघाडीच्या वतीनं की आम्हाला मतदारापर्यंत या सोशल माध्यमातून पोहोचण्याची संधी आणि आमची जी काही भूमिका आहे ती मांडण्याची संधी आपण आम्हाला दिली. त्याबद्दल आमच्या जनशक्ती ग्रामविकास आघाडीच्या वतीनं आपलं सुद्धा